दोन फेर बहीण माझ्या लाईन गेली मी लग्न या एवढ्या ढेंगाना असं आधी गेलो कोटीच्या डीपीवर जसा ढेंगा उचलतो तशी लाईन गायब होते. अशी कशी लाईन मला या सांगली गावातलीच पडते आणि याचीच कशी डीपी मला ऐकली होती. हो का नाही? बरोबर बोलल्या हो, बरोबर बोलल्या. हा एवढा मोठा ढेंगा एवढा ढेंगा म्हणजे का तुला मजाक वाटते का? हातामध्ये काय घेऊन आले? बंपर लागून भट्टे आहे 2-3. बंपर हा पेवासाठी आपला जीव गमवासाठी. बाई 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 मला नाही वाटत. मी म्हणते की दारू पेल्याने जीव करमते का? असं नाही करमत का? असं कसं करमाल? जेव्हा म्हणलं तू तेव्हा आवाजच मारते. हा ना कर तो नाही कर त्याची भारत भरता लावून देते. मला मी सांगा तुम्ही घरातले काम केलेलं नाही किंवा कुठं कामाला चाललाय मग घर बरोबर काही चाललंय कसं सांगा ना. तो म्हणतेस पण जेवढी पण आता झोपाची वेळ आहे तू मध्ये का डीपी दाखवलं जा. बरोबर आहे घरामध्ये येतात अरे पोरं झोपत नाही आणि मच्छर जावता पूर्ण फोडून टाकलं लेक राहिलं तर मी का सगळ्या डीपी मध्ये झोपता झोपते झोपता झोपते पण तो मोठ्याला मच्छर काही पोळलं नाही. मच्छर ना पडेल मोक्षाला काही नाही ना कोणता कोणता मोक्ष मोठा म्हणजे मोठावाला मोठा एवढा अवघड नाही तो नाही का मोठा नाही तर तारा तारा हा 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 त्याला म्हणते मोंगसा जाऊन मोक्ष ना तो लहानसा झाला तर लहानसा विकत ना हो तो मच्छर हो हा कोणी कोणी टोचते तो वाला मंगसाच हो लहानचा मोठा खराब आहे नाही मोठा म्हणजे कोणाला तिथे थापड मारून फेकते त्याला नाही का मग बरोबर आहे असं हो मोठे का तर मटकून राहिले सगळ्या सानगडी मध्ये कावलं नाही का मटकत नाही का मी नाही लंचा मी म्हणतो का तुझा हल्ला तर नाही लंचा 1500 का 2000 2100 रुपये झाला 2100 रुपये झाला म्हणून भाऊ आम्हाला नाही का ड्युट्या करावं लागते जेवढी काही दिवस येईल तुम्हाला नवऱ्याला नाही का साडी चोरी धुवायला लागेल तर बरोबर नाहीतरी तुम्ही बायकोच्या खालचं झालेचा हो माझा भाऊ पटवारी भाऊ आहे ना तो माझा भाऊ पटवारी भाऊ आहे का नाही तो सकाळच्या 6 वाजता त्यांनी एवढीच्या खाण्यावर बिचारा जाते आणि ते बिचारी तुमच्या वाणी आहे 8-9 वाजता झोपून राहता 10-15 वाजता वरी ब्रश करता 12 वाजता चहा प्यायच्या आणि चालल्या फिरायला का होतं म्हणते तशी तुमची गंमत आहे आणि त्या पटवारी भावावर काही लागले तुमच्या नाही कामात येईन तो साऱ्या जनतेचा एकटा माणूस काम करून देते निश्चय आपल्या हातात या आणि मी म्हणतो हे आजपासून दारू प्यायची नाही कोण आणून दिले तुम्हाला पटवारी भावात का आणून दे हो हो लावण्यासाठी हो जेवण आहे म्हणजे पिऊन घेणं म्हणजे त्या दिवशी तर नाही पेलास म्हणते अजिबात नाही प्यायची कारभारी हो खरंच हो काय करायचं किती छान वाटते वाद आपला प्रपंच हो चांगला वाटतं असं वाटते ना मला असं वाटते की खूप नाचा खूप भाग्यावर असं वाटते मला काय सांगू तुम्हाला सागले दीप जले सागला सागले दीप जले टाइम गेला उतरते का
करते झालं का करते मिरेगावाले धंदाच कोणता आहे नाही ना, ती आपलंच आहे लाईट मारत मग काय म्हणता म्हणा बोलतेच मारत कसा लाईट म्हणा ना बोलतेच काय करता बरोबर. म्हणा काहीतरी काहीतरी म्हणू हो सांगा ना तुझ्या जीवाला खूप असा आनंदात वाटते नाही का खरंच हो. हं? खरंच काय हो तुम्ही 8 दिवस म्हणजे नजरेला दिसत नाही ना माझं मन कसं तळेबाळसारखं वाटते हो. खरंच तुम्ही असलं ना असं जे कसं शांत शांत वाटते बरोबर खरंच तू काय म्हणते काय म्हणते ऋण जुनवा जे पिंडाचा चाव ऋण जुनवा जे पिंडा ऋण जुनवा जे पिंडाचा चाव ऋण जुनवा जे पिंडाचा चाव ऋण जुनवा माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जर खुश करायचा जर असलो ती या बाईच्या भरामध्ये आहे किती माणूस रागाने पण हसून खसून जर ते बाई जर आपली पत्नी जर बोलली तर चांगला माणसाचा ताव पुरं थंडा वाढते ते इलच बनते बिजली 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 बच्चा चांगलं नाव आहे तर बिजली का बिजली ठेवलं माझा ठेवणा काय दिल होता तर तो घेऊनच गेली आता कोणता दिल राहील दिल ले गया दिल ले गया परदेसी कोई रोक ना था दिल ले गया परदेसी कोई रोकना था दिल ले गया परदेसी कोई रोकना था क्या होगा 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 कोई ना सोच रहा था क्या होगा 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 कोई ना सोच रहा था झालं राहू द्या आज गॅसवर ठेवलाय जमला पेटला लवकर चालली
दादा बरोबर मी आहे. काय म्हणते आज गॅसवर ठेवलाय आणि तुम्हाला नेण्यासाठी तो राज्याचा प्रधान तुम्हाला नेण्यासाठी आपल्या मंदिरापर्यंत आला. दादा हो दादा नमस्कार नमस्कार खाते का वारून गेला माझ्या इकडे हो रे जसं काय थोडा थोडा उचलला खाते का नाही का वाढून गेला म्हणते. नाही माझ्या बायकोला काय दिलं नाही नाही केवढे देते मस्त खाना का देते रे? खाऊन जिलाबी नव्हती लालवाली गोचवचा खाल्लाच आपल्या घरचा समजलाच ना. सांगा रे भाऊ हे मोठी याची येवा वेळा का येवाची सगळं लोक झोपले हात आम्हाला उठवले त्या घर बोलल्या बाका झाला म्हणतो उन्हाळीची वेळा खिडकी खुली ठेवली तर आता कोण्याला त्या फदळ मुंडका टाकलं सर म्हणतो याला मला सांग मी बहिणीच्या घरी आलो मग टाइम झाला नाही बहिणीच्या घराला म्हणतो आलू कांदा दिसायला आला तू कोकल्या सांगते का हा सगळ्या लोकांचा नाश कर्या माझा तर त्याच्यापेक्षा केला कायचा नाच झाला तुझ्या झोपातून उठवला अरे तुझ्याशी काम ठेवलं माझ्याशी काम होता घरच्या बाईशी काम अरे तुझ्याशी होता काम होतं. इमानदारीनं बोल तू इमानदारीनं बोलत समजले सोडत नाही तुझ्याशी काम होता म्हणजे आता सारा होतेच तर बोल पण माझ्याशी काम होता ना मग घंटी माझ्याकडली दाबाची का तिच्याकडली का दाबलाच कोणती घंटी तरी दबली असेल पण आवाज आला ना कानावर हो आवाज येणारच आहे बनवलीच तशी आहे माझी घंटी मग हो आवाज आला दादा मग आवाज आला आणि तू लवकर उठून असे धावत आला हो आलाच ना बरोबर आहे मग जसं तुला वाटलं का माझा सारा आला हो हो मला तसाच काय वाटलं पण बाका झाला तुझ्या बदली जर दुसरा भेट का नाही तर दोनच्या खमसवून टाकलो तू नाही पण हो मी सोडत नाही तेवढी राहिला म्हणजे कोणी शाबास कारण का झोप म्हणजे मोठी महानाची झोप आहे पण जवाई होय. ते जाऊ द्या हो आपला सामर्थ्याचा सांगा त्याला समोर त्याला दादा हो लालिया महाजरा लाल गाव लावे सिपाही दादा रे बरोबर आहे राजाच्या बापाला नौकरीवर बापाला हाते म्हणावे राजाच्या कचेरीवर पायरा सुना म्हणावे राजा तुझ्या द्वारी गा आणि चाल बापाला राजाच्या राज कचेरीला रे म्हणावं शिपाई आशीर्वाद असो शिपाई शिपाई आले सुरगार तुझ्या द्वारी रे म्हणावे राजा राजाचा राजा कचेरी रे म्हणावं राजाचा पायरा बापाला सुनास तुझ्या वाचून म्हणावं शाळेत नावं लवकर चला समोर त्यावेळी बाप्पा शिपायाने प्रधानाने विचार करून अरे काय जाऊ म्हणत अरे राजधानीला आणि तारे माझ्या राघोबा अरे तारे माझ्या राघोबा तारे माझ्या राघोबा अरे तारे माझ्या राघोबा
चाले माझ्या राघोबा डोंगरी दिवा लागो माझ्या राघोबा डोंगरी दिवा लागो अरे चाले माझ्या राघोबा डोंगरी दिवा लागो अरे चाले माझ्या राघोबा डोंगरी दिवा लागो अरे चाले माझ्या राघोबा डोंगरी दिवा लागो शिपाई बोला काय आमच्या बापूसाहेबाची सभाघात बरोबर नसतो म्हणजे भरपूर सभा भरली आमच्या राजेसाहेबाची जिकडं म्हणलं तिकडं गोडदुधी कडूदुधी गोडदुधी कडूदुधी नाही काऊन ही लगलात त्याची अबे हे लाय हो तुम्ही पहिले तो हे हेलते नव्हते का हा बिंबललालच्या पोळीच्या काळामध्ये गोडदुधी कडूदुधी होते आणि एकूण तरी आवाज मारला ना तर आमच्या बाईसाहेबाच्या वरच्या माळीवर जात अरे बापरे एवढ्या मोठं ते का तिथे जायचं माहिती का चांगली गोष्ट बाजी मी त्या जन्मात पाहिलंच नाही तेवढं होतं शिपाई तू माझ्या उद्या शाळेतले जाऊ मी बाबूसाहेबाला आवाज देतो वरती आलो बाबा बापू साहेब म्हणावे राज सरकार बी अरे कोण प्रधान आशीर्वाद हा प्रधान इकडे गेला का शिपाई वडाला आलेला का माझ्या रमला शिपायाला बाबा हो बोला प्रधान आगा केग ग्रस्ता गा चालता बोलता निघून गेलो त्या शिपाई वाड्याला घेऊन आले शिपायाला सगतीला आणि त्याला म्हणाले शिपायाला म्हणावं बापू साहेब जी चालता बोलता घे करता निघून गेला का शिपाई वडाला घेऊन आला का माझ्या रामला शिपायाला शिपाई नारी दिसे का माझ्या नहेराला उठाय का माझा शिपाई तुमचा शिपाई माझ्या उद्या साईडला वाचतो आवाज मार माझ्या शिपायाला हे काय बाहेर काढताय शिपाई हो माझ्या लाडक्या शिपाई माझ्या दादा आशीर्वाद होतो शिपाई हा स्वर्गवासी जयतुराबाई रामटेके मुक्काम स्वर्गवासी जयतुराबाई रामटेके मुक्काम सानगडी यांचा भाऊ यांचा भाऊ कविराजी कानेकर मुक्काम नागपूर बहिणीच्या उदराखाली 101 रुपये भेटेला पाठी करून धन्यवाद माझ्या पाठीला आशीर्वाद बेला अरे बेला बेला अरे बेला बेला बहिणीच बेला अरे बेला बहिणीच बेला बहिणीच बेला भावाने अरे बहिणीचा मांड लावू तर भावाने अरे बहिणीचा मांड लावू तर भावाने
काशी गा माझं यावंत राजा म्हणती गामलाय बाबरली माझ्या राजदरबाराला प्रभू सभा भरली आपली या वाचन माझ्या कचेरीचा पाय गाजला गा 8 दिवसाचा जमाना झाला नाही पायऱ्यावर ताजरा हो कुठे गेला होता शिपाई का सांगू बाबाजी माझ्या बायकोची पूर्ण खराब झाली जी माझी बायको गौरी कटकाची पूर्ण खराबच झाली कशी खराब तुझ्या पत्नीची काही प्रकृती बरोबर नाही काही तब्येत बरोबर नाही तब्येत माझी तब्येत काय डॉक्टर पाणी केलं का नाही रे बाबाजी डॉक्टर पाणी गेलो का झाला जी म्हणला मा बायकोला तर खोड किडा लागला म्हणते बाबाजी खोड खोड किडा त्या धनाला लागते हिरवाच्या धनाला लागते माणसाला रगारगीच्या बिमाऱ्या होते अजी उंपी बायको लागली माझी उंपी अरे त्याला टीबीची बिमारी टीबीची म्हणतात का जी टीबीची बिमारी म्हणजे का सांगू बाबाजी की एकूण एक म्हणला माझी बायको आहे आणि म्हणला उभीची माझी बायको लागली तर बाबाजी म्हणला खोड किडा लागला अरे तसा नाही तर बाबाजी का केला 1 किलो ढेप 2 किलो सरकी इथला कुकू चालू मिलात जाऊन आणि शेरभर मीठ मग काय केलं आता फिल्म टाकून बाबाजी 1-2 पाहिल्या बाजूलाच टाकलो अरे अरे तो जनावरांचा हात असतो तो काजी जाऊन हे लग्न पश्चापट होते आपल्या हातात तो नाही म्हटला तो नाही माणसाची बिमारी म्हणजे टीबीची बिमारी म्हणजे तिला ढोराची मटण ते ढोराची बाजी याने आणली बा ढोराची मटण खावाले तो गाणं ऐकलंस ना तू हो तेच करावं लागतं अजी मग एकच्या रात्री माझ्या बाबूची तब्येत अरे वा शिपाई बोल तुझा काही येणार झाला नाही चांगली शिपाई माझ्या रे रमलाला फरीजा बसली का बाजूरे राई दरबाराला रावे का माझ्या प्रजेचा गाण्याही निवाळा रे खऱ्याचे गाई गा खऱ्याला द्यावे रे खोट्याचे गाई गा खोट्याला द्यावे रे अन्न लागतो त्याला अन्न द्यावे रे वस्त्रा लागतो त्याला वस्त्र द्यावे का पैसा लागतो त्याला पैसा द्यावे रे भरपूर देईल फाशी आहे त्याला फाशी देवाची सजा आहे त्याला सजा द्यावाची शिपाई फाशी त्याला फाशी देणार बाजी खरं शिपाई त्याला दंड देणार बाजी लवकर कचेरीची राहिली करे माझी प्रकृती जरा बरोबर लागे नाही बाजी तुम्ही तेव्हा शाळेला मी तुमच्या कचेरीत आता तुमचं ताबडतोब न्याय देतो खरं शिपाई मास्टर सक्षमजी खोब्रागडे मास्टर सक्षमजी खोब्रागडे मुक्काम आनंदनगर नागपूर यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज मिळालं पाठीकडे धन्यवाद माझ्या माबहिणींनो माझ्या आहे बाबा माझ्या राजेसाहेबांची तब्येत बरोबर नाही तुम्हाला काय कचेरीचे न्यायचे नसतील तर उद्या सकाळच्या 10 वाजे या आणि आपल्या कचेरीच्या पूर्ण कोंबडी पिण्याची कचेरीची नाही घेऊन जा पण मी आपल्या कचेरीला बंद करून मी आपल्या राजेसाहेबाला आवाज देतो आणि थोडा समाचार द्या राजेसाहेबाला मी सांगतो राज्य सरकारची बाबाजी अरे शिपाई हे क्या आपली चाबी वारे शिपाई शिपाई माझ्या घरावर लाला रे केले कचेरी ठेगाल्या निगरे केले कचेरी ठेगा दार बंद करू दिल्याचा लोक दिला माझ्या हातात कोटाला लागलेला वाटली
अजी हा गाभण पाहून आणलो. अरे तसा नाही म्हणायचा, तिला धाबं पाहुणी म्हणले जाते. तुम्ही काय ऐकलं त्याची धाबं पाहुणीच म्हणलो. धाबं पाहुणी म्हणला का? पण भाऊजी तुमची वैमान कमी झालं, तुमचं कान बाहेर झालं. कसं शिपाई आता आम्हाला माघार पण आलं रे. शिपाई माझ्या रे रमलाला, शिपाई काठी का माझ दयावंत राजा म्हणती मला, घराची माझी निघुले केली सरगाला रे, माझ्यावर झाला जीवन ज्योती म्हणाव रे, जलमाला माझी ज्योती रे माझा जीवन गावचा जीवन खरी गोष्ट. 7 वर्षाची माझी ज्योती कोणी नाही माझ्या लेकराला सांभाळा शिगा, देलो आठवण शाळ्याशी टाकुनी, शिक्षण शिकत आश्रम शाळाशी, जलमाला माझी ज्योती राणी माझी अंजिरा गेली गासरेगाशी, जन्म दिलेलं माझ्या ज्योतीला, लेकराचे केली राणी गावाची सरगाला, परवरती नारी माझी बरोबर काही नगारूप रातगा ज्योती माझे बाळा आश्रम शाळेत जावे माझ्या प्रकृतीचा का माझ्या लेकराले. शिपाई निघून त्या लवकर चित्रशाळेला जा. अरे शिपाई राबला जावे निघून चित्रशाळेला, शिपाई राबला चित्र कशाला. शिपाई राबला कशाला, शिपाई राबला जावे चित्र कशाला. जीवन ज्योती का माझे बाळे द्यावे का माझ्या बाळाले, जीवन ज्योती का माझे बाळे द्यावे वो माझ्या बाळाले. माझ्या वाचून नाही कोणी गा, अरे
बाई माझ्या रे रमलाला जावे रे दिलेली माझी शहराला निरूप जावे रे माझ्या प्रकृतीची गाजी मेरे ज्योतीला येतील माझे बाळ पाहिले बाळात जर लवकर झाले शिपाई आता माझी लोक शेशीवर काय आल्या मोठा ठोस हे काय साठी होती एवढं थंड माझी लोक प्या म्हणून म्या होता अरे जा शिपाई दहा मस्त खमसवून जात्या बाबा शेंबूड सर आधी खोकलीचा दिवस आहे पुढच्या मागं